आणि हे फक्त चवीला चांगलं नाहीये, तर याचे फायदे देखील प्रचंड आहेत आणि खास करून ना महिलांसाठी जरा जास्त आहेत. कारण आपली पिरियड जे असतात ना ते रेग्युलर होण्यासाठी किंवा ते व्यवस्थित होण्यासाठी देखील हे उपयोगी असतात. त्यासोबतच आपल्या स्किनसाठी चांगलं असतं. याच्या व्यतिरिक्त रक्त शुद्ध करण्यासाठी देखील हे खूप जास्त फायद्याचं असतं. त्यामुळे तर नक्की ट्राय करा. आता ही फुलं जी आहेत ना, ही फक्त दिसायला छान नाहीयेत, तर चवीला देखील खूप भारी असतात. हे शेवग्याचं झाड आहे आणि त्याची ही फुलं आणि याची आज आपण आमटी करणार आहे किंवा तुम्ही सांबर म्हणू शकता. ते आपण आज करणार आहे. नमस्कार, जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि तुम्हाला कळालं असेल की आपण आज काय करणार आहोत. हा या शेवग्याच्या फुलांची आमटी म्हणू शकता किंवा सांबर म्हणू शकता. तर चला बघूया कसं करायचं आणि नक्की कसं लागतं ते. आता ही आमटी किंवा सांबर करण्यासाठी अर्थात आपल्याला ही शेवग्याची फुलं लागणार आहेत आणि त्यासोबतच डाळ जी आहे मुगाची डाळ जी मी ऑलरेडी भिजवून ठेवली आहे आणि चिंच जी आहे ना ती देखील मी पाण्यात घालून ठेवली आहे. त्यासोबतच गूळ, हळद, मीठ, तिखट मसाला जो घरचा असतो, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि आणखीन थोडंसं तेल लागेल आणि एवढ्याच या गोष्टींमध्ये आपलं सांबर किंवा आमटी जी आहे ती तयार होईल. आता ही भिजवून ठेवलेली डाळ जी आहे ना मी पाणी देखील गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ही घालते. असं केल्यामुळे डाळ जी आहे ना ती लवकर शिजते, आपल्याला जास्त त्रास करावा लागत. आपली भाजी जी आहे ना ती निवडून घेऊयात. नॉर्मल बाकी भाज्या जशा निवडून घेतो तसं. कळ्या आहेत याच्या थोड्याफार, कळ्या आणि फुलं आपल्याला फक्त बाजूला काढून घ्यायचे. मी डाळ शिजायला ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालते जेणेकरून ते चांगलं शिजेल आणि त्यासोबतच आपली हळद जी आहे ना ती देखील आत्ताच घालते. आता आपली ही शेवग्याची फुलं जी आहेत ना ती निवडून झाली आहेत आणि आता जी डाळ आपण शिजायला ठेवली आहे ना त्यामध्येच ही आपल्याला फुलं घालावी लागणार आहेत. आपली डाळ जी आहे ना ती शिजली आहे, फक्त मी घोटून घेतेय म्हणजे ते एकसंधपणा जो आहे तो त्यामध्ये येईल. आणि बस शेवटची गोष्ट राहिली आहे आणि महत्वाची ती म्हणजे फोडणी टाकायची.
तेल घालून घेतोय आपण यामध्ये पहिल्यांदा. साधारण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता. मी थोडंसं जास्त घालते. छान आपलं तापलंय. त्यामध्ये आपण थोडीशी त्यासोबतच जिरं आणि हा चेचलेला लसूण थोडंसं खाली घेते मी, कारण भांड खूप जास्त तापलंय. आणि मग खाली घेऊन त्यामध्ये बाकी जे मसाले ते घालते. हा लाल तिखट मसाला, मीठ पण मी यामध्येच टाकते, जेणेकरून थोडं पाणी सुटेल आणि मसाला करपणार नाही. आणि आता हे परत आपल्याला चुलीवरती ठेवायला लागेल. आणि यामध्ये जी ही डाळ आपली शिजलेली आहे ती ओतून घेऊयात. थोडंसं पाणी मी वाढवते यामध्ये, कारण सांबर जे असतं ना ते थोडंसं पातळ असतं माहितीये, त्यामुळे मी थोडं पाणी वाढवलंय. आणि यामध्ये आता ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं की चिंचेचं पाणी आणि गूळ हे घालून घेऊया. चिंचेचं पाणी जे आहे ना, मी चिंच भिजायला ठेवली होती, जवळजवळ तास झाला असेल भिजायला ठेवून. आणि हे चिंचेचं पाणी जे आहे हे पूर्ण मी त्यामध्ये ओतून घेते. आणि महत्वाची गोष्ट आणि शेवटची, कोथिंबीर टाकते. आणि आपली आमटी जी आहे ना ती तयार झालेली आहे. तुम्ही सांबर पण म्हणू शकता. आणि आता आपण खाऊन बघूया, भातासोबत खाऊया कसं लागतं बघूया. आता आमटीला उकळी आलेली आहे. आता बघूयात आपण की नक्की कसं झालंय. वाफायला हा वास सुटलाय खरंच सगळ्याचा. खरंच भारी लागतंय. तुम्ही शेवग्याची आमटी खाल्ली असेल ना तर थोडाफार तसा स्वाद आहे. आणि थोडा वेगळा पण आहे, कारण फुलाचा स्वाद जो आहे ना थोडा वेगळा असतो, तुरट असतो तो थोडासा. आणि आंबट, गोड, तिखट, तुरट ह्या सगळ्या चवी एकत्र आल्यानंतर इमॅजिन करा कसा स्वाद लागेल. अगदी तसं लागतंय हे. बाकी आता तुमच्याकडे ही रेसिपी करत असतील तर कशी करतात हे कळवा. आणि करत नसतील ना तर करून बघा, नक्की करून बघा. आणि अशा खूप साऱ्या जुन्या आणि सोन्यासारख्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीनच. त्यासाठी मात्र सबस्क्राईब करा. बाय.